श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे 10 ऑक्टोबर वार शुक्रवार आणि गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी. या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. अगदी तुम्ही 12ही महिन्याच्या चतुर्थीला हा उपाय करू शकतात. कारण की बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही तत्व असतात ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात. मग मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, मुलं खूप चिडचिड करतात, आईवडिलाचं ऐकत नाहीत. त्यासाठी तुम्ही हा उपाय अगदी डोळे झाकून करू शकतात. बघा, तुम्ही उपाय करायला सुरुवात करा. फक्त उपाय करताना कुठलाही मनात किंतु परंतु आणू नका की बाबा काहीतरी आहे यानं काय असं म्हणजे खरं होत असतं का, असं नाही. उपाय करतानाच मनामध्ये असं आणा की माझा मुलगा माझा ऐकायला, छान अभ्यास करायला, अभ्यासात त्याची प्रगती व्हायली आहे, असा डोक्यामध्ये विचार आणा. अगदी बघा, उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. कार्तिक मास देखील चालू म्हणजे कार्तिक महिना देखील चालू आहे. या महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती स्नान आणि दिवा तुळशीपाशी लावण्याला खूप महत्त्व असतं बघा. मग आपल्याला उद्या काय करायचं आहे, उठायचं, स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्याला देवबाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला एका पाटावरती गणपती बाप्पांची पूजा मांडून घ्यायची आहे. छान त्यांचा अभिषेक, त्यांचे आवडते प्रिय नैवेद्य त्यांना अर्पण करायचे आहेत. मग मोदक असो, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असो किंवा मग जास्वंदीचं फूल असो, आपल्याकडे जेवढ्या गोष्टी उपलब्ध असतील तेवढ्या आपल्याला नक्कीच त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे बघा, आता आपल्याला पूजा मांडणी केल्यानंतर एक आसन घ्यायचं. मग पूजा मांडणी करा नका करू, देवघरासमोर बसा. आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बघा. कारण की देवघरामध्ये तर प्रत्येकाच्या गणपती बाप्पाची मूर्ती ही आहेच आहे. म्हणून देवघरासमोर आसन घ्यायचं, एक तुपाचा दिवा लावायचा. मग तुम्ही तुमच्या जर मुलांसाठी समजा हा उपाय करायलात, मग एक मुलगा असो, दोन तुमचे असो, दोघांनाही आपल्यासोबत बसवा. त्यांना गणपती अथर्वशीर्ष जर म्हणता येत असेल तर ठीक आहे, नसेल म्हणता येत तर तुम्ही वाचा. आणि मुलांच्या ते नक्कीच कानावर शब्द पडतायत, त्यांना देखील हात जोडायला लावा. आता हे गणपती अथर्वशीर्ष आपण पठण करायचंय 11 वेळा. 11 वेळा करणं शक्य नाही झालं तर कमीत कमी 1 वेळा तरी वाचण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय सेवा आणि हा उपाय पूर्णच होत नाही. मग आपल्याला बघा, 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष वाचायचंय, तसेच गणपती स्तोत्र वाचायचं आहे. आणि 21 दुर्वा आपल्याला जुडी तयार करायची. 3 काड्या असतात बघा हराळीला, आणि त्या 3 काड्यांची एक काडी मिळून अशा 21 करायच्या आणि त्याची एक जुडी बांधून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे पठण केल्यानंतर आपल्या मुलांना ह्या जे दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचे आहेत. मग तिथे प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, माझ्या जीवनातील सर्व विघ्न दूर होऊ द्या. तुम्ही विघ्नहर्ता आहात, विद्येचे देवत आहात. माझी अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्या. माझ्या स्वभावामध्ये जे काही दोष आहेत ते दूर होऊ द्या, अशी मुलांना प्रार्थना करायला लावायची. त्यानंतर बघा, आता प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचे पठण आपल्याला 108 वेळा करायचे आहे. बघा, आता उद्याची जी चतुर्थी आहे ती चतुर्थी म्हणजे वक्रतुंड चतुर्थी असते बघा, ही कार्तिक महिन्यातली. मग या चतुर्थीला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला बाकी काही जरी नाही करणं झालं तर प्रत्येक आईची इच्छा असते बघा की माझ्या मुलाची भरभरून अशी प्रगती व्हावी. मग आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठीच करायचा आहे. तसेच बघा, आता आणखीन एक सेवा म्हणजे आपल्याला मोदक करायची खूप इच्छा असते. पण कधी कधी काय होतं बघा, आता जर समजा नोकरीला महिला जात असतील तर नाही करणं शक्य होत. मग अशा वेळेस काय करा, अगदी आपल्या घरामध्ये गुळ तर उपलब्ध असतोच, आपण गुळ खोबऱ्याचा तर नैवेद्य दाखवतोच. मग खोबऱ्याची वाटी आणि 11 किंवा 21 गुळाचे थोडक्यात असे तुकडे म्हणलं तरी चालेल, किंवा खिसलेला गुळ असलं तर एक लाडूसारखा आकार द्या. आणि 11 किंवा 21 देवबाप्पाला दाखवायचे आहेत आपल्याला संध्याकाळी. आणि यातली मग काय तुम्हाला 1-2 ठेवायचे तर गणपती बाप्पांसमोर राहू द्या. आणि त्यानंतर तेच गुळ आपण जे मोदक म्हणून नैवेद्य दाखवलाय तोच घरातील सर्वांनी एक प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. अशा प्रकारे बघा, उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वेळात वेळ काढून प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करण्याचा
प्रयत्न करायचा आहे। आता गणपती अथर्वशीर्ष हे संस्कृतमध्ये आहे, मग मुलांना वाचता येतंय तर बघा, मग जर समजा वाचायला आपल्याला समजा मुलांना तर नाही जमणार, कारण की चुकीचे शब्द उच्चारण्यापेक्षा आपण वाचा किंवा मग मोबाईलवरती लावून द्या, घरामध्ये मुलं असतील त्यावेळेस नक्कीच मुलांच्या कानावरती ते शब्द पडतात आणि त्यांच्या हाताने गणपती बाप्पांना दुर्वा जे आहे त्या अर्पण करायला सांगा। अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना हा एक उपाय आणि ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।